नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी. 10 जुलै 2025ला आलेली आहे गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमेनिमित्त अनेक स्वामी भक्त अनेक सेवा या करत असतात. बऱ्याच जणांना गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण हे करायचे असते. बरेच जण ते करतही असतात आणि गुरुचरित्र पारायण करताना काही नियम देखील आपल्याला पाळावे लागतात. गुरुचरित्र महिलाही पठण करू शकतात. तर जो दिंडोरी प्रणीत गुरुचरित्र ग्रंथ आहे तर त्याचे पारायण महिला या करू शकतात आणि जे मूळ ग्रंथ आहे तर हा मूळ ग्रंथ महिलांनी पठण करू नये असे म्हटले जाते. पण जो दिंडोरी प्रणीत ग्रंथ आहे तर तो महिला पठण करू शकता. गुरुचरित्र पठण करताना काही नियम पाळायचे आहे आणि ते पाळणे शक्य नाही. तसेच गुरुचरित्र पठण करायला 2 ते 2.5 तास लागतात आणि ते शक्य नसेल तर काय करावे? गुरुचरित्र पारायण करण्याची खूप इच्छा आहे, पण काही कारणाने ते शक्य नाही. तर आपल्याला ही एक सेवा करायची आहे. तर या सेवेने गुरुचरित्र पारायणाचे फळ आपल्याला मिळेल. तर ती कोणती सेवा करायची आहे आणि ती कशा प्रकारे करावी, तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. तर बघा, आपल्याला दिंडोरी प्रणीत संक्षिप्त श्री गुरुचरित्र या ग्रंथाचे तुम्ही पठण करू शकता. अतिशय प्रभावी हा देखील ग्रंथ आहे. तर या ग्रंथाचे पारायण केल्याने देखील तुम्हाला गुरुचरित्र पारायणाचे फळ मिळेल. गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण हे तुम्ही 7 दिवसामध्ये करू शकता किंवा 3 दिवसात देखील करू शकता. जसे जमेल तसे तुम्ही करू शकता. आणि संक्षिप्त गुरुचरित्र या ग्रंथाचे पारायण करण्यासाठी काही नियम आहेत. तर कांदा लसूण आपल्याला वर्ज्य करायचं आहे, मांसाहार आणि परअन्न वर्ज्य करायचं आहे. त्यासोबतच ब्रह्मचर्याचे देखील पालन करायचे आहे. तर संक्षिप्त गुरुचरित्र हे फक्त 7 अध्यायाचा हा ग्रंथ आहे आणि अतिशय दिव्य आणि प्रभावी हा ग्रंथ आहे. तर हा ग्रंथ 7च अध्यायाचा असल्याने हे तुम्ही एकाच बैठकीमध्ये करायचं आहे. तर रोज संकल्पयुक्त पठण तुम्ही करू शकता. तुमच्या अशक्य कोटीच्या गोष्टीसुद्धा याने शक्य होतात. तर असा हा दिव्य ग्रंथ आहे. तर या ग्रंथाचे तुम्ही 5, 7, 1 किंवा 11, 51, 108 पारायण देखील तुम्ही करू शकता. अतिशय प्रभावी हा देखील ग्रंथ आहे. तर यामध्ये 7 अध्याय असल्याने तुम्ही कोणत्याही पौर्णिमेला देखील याचे पारायण करू शकता. 1 दिवसातही तुम्ही याचे पारायण करू शकता. तर हे पारायण कोणीही करू शकतं. स्त्री, पुरुष, महिला, मुलं, ज्यांची इच्छा आहे ते हे पारायण करू शकता. फक्त मासिक धर्म असेल, सुतक असेल, विटाळ असेल तर तुम्ही या ग्रंथाचे पारायण करू नका. देवघरासमोर स्वामींसमोर बसूनच आपल्याला या ग्रंथाचे पारायण करायचे आहे. त्यासोबतच सकाळी ब्रह्ममुहूर्तावर तुम्ही या ग्रंथाचे पारायण करू शकता किंवा दिवसभरामध्ये केव्हाही तुम्ही या ग्रंथाचे पारायण केले तरीही चालेल. फक्त दुपारी 12 ते 12:30 या वेळेमध्ये करू नका. 1 दिवसीय करत असाल तरीही कांदा लसूण आणि ब्रह्मचर्याचे देखील पालन करायचे आहे आणि त्यासोबतच त्या दिवसापुरता आपल्याला जमिनीवर चटई टाकून झोपायचे आहे. तसेच दर गुरुवारी या ग्रंथाचे पारायण देखील तुम्ही करू शकता किंवा प्रत्येक महिन्याला जी पौर्णिमा येते तर त्या पौर्णिमेच्या दिवशी देखील तुम्ही या ग्रंथाचे पारायण करू शकता. तसेच ज्या दिवशी पारायण करणार तर त्या दिवशी घरामध्ये मांसाहार, मद्यपान करू नका. घरामध्ये स्वच्छता ठेवायची आहे आणि त्यासोबतच ज्या दिवशी तुम्ही पारायण करणार तर त्याच्या आदल्या दिवशी देखील आपल्याला घरामध्ये मांसाहार करायचा नाही. घराची स्वच्छता ठेवायची आहे. घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे. त्यासोबतच जो काही तुम्ही जेवण बनवणार तर त्याचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे. यासोबतच आरती करायची आहे आणि सकाळ संध्याकाळ आरती करायची आहे. तर या पद्धतीने तुम्हाला पारायण करायचे आहे. त्यासोबतच ज्या दिवशी तुम्ही पारायण करणार तर त्या दिवशी डाव्या कुशीवर झोपायचे आहे. असे म्हटले जाते की साक्षात दत्त महाराज दर्शन देतात आणि जो कोणी 11 दिवस पारायण करतं, 11 दिवस मांसाहार वर्ज्य आणि संकल्प करताना अखंड हा शब्द आपल्याला वापरायचा नाही. कारण कधी आपल्याला काही इमर्जन्सी येऊ शकते आणि आपल्याला गावी जावं लागतं. म्हणजेच हे पारायण करत असताना गावाची वेश ओलांडायची नसते आणि त्यासाठीच आपल्याला अखंड हा शब्द वापरायचा नाही. कधीही आपल्याला इमर्जन्सी येऊ शकते. तर अशा वेळी तुम्ही जाऊ शकता, पण फक्त आपल्याला परअन्न वर्ज्य करायचं आहे, कांदा लसूण वर्ज्य करायचं आहे. तर याचे नियम आपल्याला पाळायचे आहे. अतिशय दिव्य असा हा ग्रंथ आहे. तर अवश्य तुम्ही या गुरुपौर्णिमेनिमित्त तुम्हाला जर कोणतीच सेवा शक्य नसेल तर तुम्ही अवश्य अगदी 40 ते 45 मिनिटांचं संक्षिप्त गुरुचरित्र पारायण हे करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.